अतिशय सुन्न मनाने ही गोष्ट सांगू इच्छितो की आज दरवर्षी आम्ही 2 दिवसा आधीपासून आजच्या दिवशी सकाळी सकाळी देवगिरी बंगल्यावर जाऊन आमचे नेते सन्मान्य अजितदादा यांना शुभेच्छा देण्यासाठी आमची तयारी असायची. परंतु आज जे काय घडलं, जे काय आजचा दिवस आहे, हा आमच्यासाठी अतिशय वेदनादायी दिवस आहे. आणि विशेष करून माझ्यासाठी, कारण की मी महाराष्ट्राचा तो युवक अध्यक्ष आहे ज्याला खुर्चीवर बसवण्यासाठी स्वतः अजितदादा ठाण्यात आले होते. काम करत असताना जेही काही अडचण आली किंवा सामाजिक असो, राजकीय असो, एक वाटायचं की काही झालं तरी अजितदादा आपल्या मागे आहेत आणि त्यांना जाऊन सांगितल्याच्या नंतर कोणी असो आपल्याला निर्णय मिळेल, आपल्याला न्याय मिळेल, ही अपेक्षा आहे ना, ती खूप वेदनादायी आहे. आणि आता दादाच्या नंतर आपण कोणाजवळ जाऊन शेवटची स्टेप घ्यावी, काय सांगावं नाही समजत. खरं तर आजही विश्वास होत नाही की असा कधी प्रसंग आमच्या कार्यकर्त्यांवर येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं विशेष प्रेम या कार्यालयावर होतं. महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालयचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि माझे सहकारी नजीब मुल्ला, सरचिटणीस अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे सर्व आम्ही पदाधिकारी, आज गोतपगारताई आहेत, सुहास देसाई आहे, काका आहे, रवी पालवे, मोहसिन आहे, आशिष गिरी आहे, टकी चोलकर आहेत, सर्वच पदाधिकाऱ्यांनी जोशामध्ये 9 ऑगस्ट 2023ला या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं. त्यानंतर पुन्हा एकदा योग दादांचा या कार्यालयात आला. आपण सगळेही होतात. सकाळी 6:30 वाजता सुहास देसाईंच्या प्रवेशासाठी 5:30ला देवगिरीवरून निघून 6:15ला अजितदादा या कार्यालयात प्रवेशासाठी होते. दादा, तुमची नेहमी येण्याची, वेळेवर येण्याची सवय, ह्या वेळेला तुम्ही चुकलात, आम्हाला पोरकं करून गेलात आणि अशी जयंती तुमची करावी लागेल हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही. या प्रसंगी सर्वच ठाण्यातील कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर विशेष प्रेम दादांचं होतं. कधीही निमंत्रण कुठल्याही कार्यक्रमाचं दिलं, कुठलीही ठाण्याची समस्या आम्ही घेऊन गेलो की तात्काळ ते सोडवायचे. नजीब मुल्ला असेल, सुहास असेल, सगळ्यांना आम्हाला म्हणजे हक्कानी आम्ही देवगिरीवर अपॉइंटमेंट न घेता जायचो. आणि आज ते आमच्यात नाही, हा विश्वास आजही बसत नाही. जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन शिवसेना पक्षाच्या वतीने करतो. साहेब, अजून देखील मुळात या विषयावर तिढा कायम आहे, चौकशी सुरू आहे, त्याकडे कसं बघताय? आज त्यांना आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही की दादा आमच्यात नाहीत. त्यामुळे आज अधिक कुठलं भाष्य करावं असं मला वाटत नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि माझ्या तर कायम जिवंत असेपर्यंत ते स्मृतीत राहतील. हे आमचं कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. आजचा दिवस हा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्हाला त्यांना आमचा जयंतीचा उत्सव आम्हाला करायला लागतोय. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. एकच सांगेन, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा उभ्या भारतामध्ये परत होणे नाही. हा एकदाच झाला, पण दादांच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात, कार्यकर्ता म्हणून आमच्या हृदयात साठलेल्या आहेत. त्या कधीच विसर पडणार नाही. दादा हे दादा राहतील. दादांना मला नाही वाटत ज्यांनी दादांबरोबर काम केलं आहे किंवा ज्यांनी दादांबरोबर संवाद साधला आहे किंवा दादांबरोबर सहवास आलेला आहे, तो दादांना कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. दादांच्या पुढच्या कार्यात सुरू आहे, दादांच्या मागे पक्षाची वाटचाल सुरू आहे, कशा प्रकारे सुरू आहे? पक्षाची वाट म्हणजे आमच्या आदरणीय नेत्या सुनेत्राताई दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचप्रमाणे काम करतायत. कार्यकर्त्यांची संवाद साधतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत आणि पक्ष मोठा करण्याच्या दृष्टीने आमचे पार्थदादा असतील, आमचे जयदादा असतील, हेही स्वतः फिरतायत आणि दादांबरोबर दादांचे संवाद आहे. आपले ठाण्याचे जे अध्यक्ष आहेत नजीब मुल्ला आहेत, की हे दादांच्या सहवासात जास्त वेळ राहिलेले आहेत, तर त्यांच्या याच्याखाली आम्ही कामं करतोय.
साहेब, दादांच्या अपघाताचा आजपर्यंत चौकशीचा पूर्ण अहवाल देखील आलेला नाहीये, याकडे कसं बघताय? आता कसं आहे ना की उभ्या महाराष्ट्राने बघितलंय की तो अपघातच आहे, पण त्याविषयी तुम्ही माझ्याशी म्हणजे ते आता उच्चस्तरीय आपले मुख्यमंत्री असतील किंवा उच्चस्तरीय सगळ्यांनी सांगितलेलं आहे, सुनेताताईंनी सांगितलेलं आहे, जयदादांनी सांगितलेलं आहे, आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की तो अपघातच आहे. आता उच्चस्तरीय त्याची चौकशी चालू आहे, त्या चौकशीतनं निष्पन्न होईल काय ते. जयंतीनिमित्त काय कार्यक्रम राबवले? अनेक कार्यक्रम आहेत. आज माझ्या प्रभागात सकाळी मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. वृक्षांची आणि दादांची एक वेगळं नातं होतं. आत्ताच महापालिकेत जाऊन आलो. महापालिकेत आज दादांची जयंती केली. परत जयंती म्हणायला मला जड जाते, पण जयंती आम्ही करून आलो. महापौर होते, उपमहापौर होते, आदरणीय सभागृह नेते होते, सगळेच गट नेते होते. आम्ही दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पायला आता इथे आलो आहे. इथे आम्ही जाणार आहे. त्यांना लहान मुलं खूप आवडायची, तर 1ली ते 4थीच्या मुलांना कोलगेट आणि डेंटल किट ह्याचं वाटप आम्ही आता महापालिकेच्या शाळांमध्ये करतो.